नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. ज्याप्रमाणे आपण डिसाईड केले की आपण रिलेटेबल कंटेंटच घेऊन येतो, त्याचप्रमाणे आजची जी आपली ही कंटेंट आहे किंवा एकंदरीत आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो एकंदरीत जे कॉर्पोरेटमध्ये जॉब करतात किंवा जे कॉर्पोरेटमध्ये जॉब करतील किंवा एकंदरीत स्टुडंट्स वगैरे ह्या सगळ्यांसाठी आहे हा व्हिडिओ. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कॉर्पोरेट जॉब आपण हा घेतला कशासाठी? 9 ते 5 साठी. बट आत्ताच्या कंडिशनमध्ये तुम्हालाही असं वाटतं का की हा 9 ते 5 चा जॉब 9 ते 5 नाही, उलटा 10 वाजेपर्यंत करावा लागतो? ते तर झालं, पण इवन वीकेंड्समध्ये सुद्धा आपल्याला मेल्स करावे लागतात, कॉल्स येतात, ते आन्सर करावे लागतात. अशी बरेच काही उदाहरणं तुम्ही सोशल साईटवरती किंवा न्यूजमध्ये सुद्धा ऐकली असतील की कशा प्रकारे या गोष्टी होतात. आणि वीकेंडचा कॉन्सेप्ट तर आता तर कॅन्सलच झालेला आहे. त्यामुळेच इफ यू रिलेट दिस व्हिडिओ किंवा हा जर व्हिडिओ तुम्ही तुमच्याबरोबर रिलेट करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण 5 अशा गोष्टी बघणार आहोत आणि शेवटी एक सोल्युशन देईन त्या गोष्टींवरती. आणि प्लस एक टूल किट असेल, PDF टूल किट, जी तुम्ही डाउनलोड करू शकता, फ्री आहे, काही चार्जेस नाहीत त्याचे. ती सुद्धा तुम्ही बघू शकता जर तुम्ही स्ट्रेस आउट किंवा बर्नआउट असाल कॉर्पोरेटच्या जॉबमध्ये. तर चला आज आपण हे 5 पॉईंट बघून घेऊया. तर आपला जो पहिला पॉईंट आहे तो आहे ग्रोथ की इल्युजन. कंपनी म्हणजे तुमचं करिअर ग्रो होतंय, म्हणजे कंपनी असं बोलते की तुमचं करिअर ग्रो होत आहे, पण तुम्हीच विचार करा, एकंदरीत तुम्हीच हा विचार करा की टायटल अपग्रेड झालं म्हणजे पैसा वाढतो का आपला? तसा पैसा पाहिजे असतो. जसं टायटल आपलं वाढतं, जसं आपलं काम वाढतं, जसे आपले टार्गेट्स वाढतात, जसे आपल्या मीटिंग्स वाढतात, त्याप्रमाणे आपले पैसे वाढतात का? नाही. आणि पीस ऑफ माइंड जे असतं ते कुठे असतं, आहे कुठे? ते जे रेकग्निशन आपल्याला भेटलं पाहिजे ते आपल्याला भेटलं का? तर नाही, अजूनही नाही. तर या गोष्टींचा विचार करा. आता हा झाला पहिला पॉईंट. तर आपला जो दुसरा पॉईंट आहे तो आहे ऑफिस पॉलिटिक्सची रिअल गेम. आता हा जो पॉईंट आहे तो नक्की त्या पर्सनला, प्रत्येकाला, इवन मला सुद्धा, कारण जे 100% मनापासून काम करतात, ज्या गोष्टी मन लावून करतात, एक चांगल्या प्रकारचं काम देतात, त्या लोकांसाठी आहे. एकंदरीत आपण काम करतो पण जे आपलं क्रेडिट आहे ते कोणतरी दुसरं घेऊन जातं. ही गोष्ट तुम्हाला सुद्धा रिलेटेबल झाली असेल. म्हणजे ईमेल्समध्ये एकदम चांगल्या प्रकारे बोललं जातं, पण पाठीमागे गोड साखर, काय बोलतात ते, गोड साखर पॉलिटिक्स चालू असतं. प्लस बॉसच्या ग्रुपमध्ये नाहीस ना, मग तू कितीही काम चांगलं कर, तुला रेकग्निशन, व्हिजिबिलिटी भेटणारच नाही. दिस इज द वेलकम टू द रिअल ऑफिस जंगल. हे तुम्ही रिलेट करता तुमच्यासाठी तर कमेंट करा. आता जो आपला पार्ट 3 आहे तो एकंदरीत सध्याच्या परिस्थिती आहे असं नाही बोलणार मी की प्रत्येक ऑफिसमध्ये होतं, थोडं ना थोडं तरी होतं. आपला जो तिसरा पॉइंट आहे किंवा आपला जो तिसरा पार्ट आहे तो आहे बर्नआउट. म्हणजे फक्त थकवा नाही, म्हणजे बर्नआउटमध्ये फक्त थकवा नाही आहे, म्हणजे बर्नआउटमध्ये फक्त तुमची बॉडी थकत नाही. हे तेव्हा होतं जेव्हा तुमचं माइंड आणि मोटिवेशन दोन्हीही गिव्हअप करून देतं. तर असं असतं की संडे रात्री एन्झायटी येते आणि मंडे सकाळी उठलो की आपण ऑफिसला जातो आणि असं वाटतं की अरे यार, आपण फक्त 2च तास झोपलो. संडे आला कधी आणि मंडे चालू कधी झाला, या गोष्टी सुद्धा होतात. आता चौथा जो आहे तो आजकालचा सगळ्यात मोठा पॉइंट आहे वर्क लाईफ बॅलन्स. ओके, HR पॉलिसीज असं म्हणतात की फ्लेक्सिबिलिटी आहे, बट इन रियालिटी तुम्ही 24/7 अवेलेबल राहता, त्याला परफॉर्मन्स समजतात. लंच टाईम म्हणजे टीम्सवर मीटिंग असतात, बस
तेवढंच. आणि वर्क फ्रॉम होम असलं की म्हणजे जे गोष्टी असतात वर्क लाईफ बॅलन्सच्या त्या तर निघून जातात. ऑफिसचं काम प्लस घरचं काम इज इक्वल टू डबल प्रेशर, हे झालेलं आहे. आता जो आपला 5वा जो पॉइंट आहे हा सगळ्यांनी बघा, नीट लक्षात घ्या आणि त्या गोष्टी तशा प्रकारे तुम्ही करा. ओके. जो आपला 5वा पॉइंट आहे तो आहे सर्व्हायवल गाईड. आता जे 2025 वर्ष चालू आहे, ऑलरेडी 6 महिने झालेलेच आहेत, पण पुढच्या 6 महिन्यासाठी तरी या गोष्टी तुम्ही सॉल्युशन मीन्स सॉल्युशन्स लाईक हे जे सॉल्युशन आहेत हे तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये जॉब करताना उपयोगी पडतील. हे मी पाठच्या ह्याच्यात पण सांगितलेलं होतं, माझे पाठचे काही व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघू शकता, की नाही बोलायला शिका प्रोफेशनली. माझं आधी वाक्य नीट समजून घ्या की लर्न टू से नो बट प्रोफेशनली मी असं बोलतोय, जर तुम्ही ओव्हरबर्डन झाला आहात, तुमच्याकडे ऑलरेडी वर्क आहे, तर ती गोष्ट टॅक्टिकली प्रोफेशनली नाही बोलायला शिका. कारण ह्याच्याने कसं होतं, जर तुम्ही एक्झॅक्टली जास्त वर्क घेतलं जे तुम्ही ऑलरेडी बर्न आहात, वर्क स्ट्रेस आहे, तर दोन्हीही कामं तुमची बरोबर होणार नाहीत. देन अगेन हा इश्यू होईल. म्हणजे भले तुम्ही चांगलं काम करत असाल तरी ते रेकग्निशन भेटणार नाही. सेकंड थिंग, क्रेडिट कोणाला जाऊ नये याची काळजी नक्की घ्या. तुमचा जो कामाचा ट्रॅक आहे तो ठेवा. कामाचा ट्रॅक कसा ठेवायचा, ईमेल्स, एक्सेल शीट बनवा किंवा अजून काही पॉइंटर्स असतील ते तुम्ही बनवून ठेवा. आणि हे जेव्हा पण तुम्ही बनवता तेव्हा तुमच्या नावासकट, ठीक आहे, तुम्ही वर्ड फाईल बनवता तिथे तुमचं नाव टाकून ठेवा वगैरे, हे नावासकट सेव्ह करा किंवा ईमेल करा. ओके. सो ते एक प्रूफ राहतं की तुम्ही काम केलेलं आहे, मग ह्याचं क्रेडिट कोणीही घेऊ शकणार नाही. आता तिसरं आहे याच्यामध्ये की तुमचा एक पर्सनल ब्रँड जो आहे तो क्रिएट करा. मी वारंवार सांगतो की इंस्टाग्राम, यूट्यूब, इवन लिंक्डइन या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्ही फोकस करा. म्हणजे तुम्ही किती चांगल्या प्रकारे तुमच्या स्किल, तिथे ज्या स्किल तुमच्याकडे ऑलरेडी आहे त्या तुम्ही कशा शो करू शकता त्याच्यावरती फोकस करा आणि ती गोष्ट तुम्हाला नक्की जमेल. चौथा, साईड हसल करा. कारण आजकालच्या ह्याच्यामध्ये फक्त एकाच तुमच्या सॅलरीवरती किंवा जॉबवरती न अडकून राहण्यापेक्षा एक साईड हसल निवडा तुमचा. फ्रीलान्सिंग आहे, ॲफिलिएट मार्केटिंग आहे, डिजिटल प्रोडक्ट्स आहेत. ओके. याच्यावरती फोकस करा. आपल्याकडे भरपूर अशा गोष्टी आहेत, वेबसाईट्स आहेत जिथून तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता. जर कोणालाही असं 1-on-1 सेशन हवं असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण नक्की 1-on-1 सेशन सुद्धा घेऊ की तुम्ही कशा स्किल डेव्हलप करू शकता, काय करू शकता. आता हा जो 6वा पार्ट आहे तो माझा जस्ट एक्सपिरियन्स आहे की गेली 15 वर्ष झालं मी जॉब करतोय, अजूनही आहे कॉर्पोरेट रॅट रेसमध्ये मी आहे. तरीही मी ही साईड हसल का करतो की माझी एक आवड सुद्धा आहे की मला आवडतं व्हिडिओज वगैरे बनवायला, ज्या गोष्टी आहेत त्या स्किल्स दाखवायला. तर ती गोष्ट तुम्ही दाखवा. तुमच्यातल्या स्किल्स ज्या आहेत त्या तुम्हाला नक्की माहिती असतील, त्या स्किल्स बघा, त्या स्किल डेव्हलप करा. एकंदरीत एक चांगला अनुभव तुम्हाला भेटेल. आणि त्याच उद्देशाने मी माझा हा चॅनल का चालू केला की तुम्हाला फोकस करून तुम्हाला तुमच्या गोष्टी सांगता येतात, तुम्हाला तुमच्या स्किल्स दाखवता येतात. आणि जर तुम्हाला या गोष्टीतून आवडलं असेल तर हीच गोष्ट आहे, म्हणून मी हा चॅनल जो चालू केला आहे. आणि एक फायनान्शियल इंडिपेंडन्सी आपल्याला स्वतःला भेटते आणि हे दोन्हींसाठी आहे, एक फिमेल असू दे किंवा मेल असू दे. ओके. त्यांच्यासाठी आहे. या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. ह्या 5 गोष्टींवरती 4 गोष्टी ज्या होत्या त्या आपल्या वर्क लाईफच्या रिलेटेड होत्या. 5वी होती गोष्ट ती आपण सोल्युशन म्हणून दिलेली होती. तर ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा की कशा गोष्टी तुम्ही फोकस करू शकता. जर तुमचे कॉर्पोरेटमधील काही इश्यू असतील तर नक्की कमेंट करा. आपण म्हणजे लेट्स बिल्ड अ कम्युनिटी ऑफ प्रोफेशनल्स, म्हणजे रिअल प्रोफेशनल्स. आणि मी एक फ्री सर्व्हायवल गाईड PDF सुद्धा मी याच्यामध्ये अटॅच करतोय, ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता.
ठीक आहे, फ्री आहे, काही चार्जेस नाही आहेत, काही नाही आहे. जस्ट मी एक PDF किट तयार केलेली आहे माझ्या एक्सपिरियन्स थ्रू. पॉइंटर्स दिलेले त्याच्यामध्ये, त्या पॉइंटर्स तुम्ही बघा. ओके, तर या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की करा, ट्राय करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, आवडला असेल तुम्हाला, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. एक न्यू प्रोफेशनलिझम असेल, काही असेल, जर तुम्ही बर्नआउट असाल, तुम्हाला स्ट्रेस असेल, कमेंट करा, आपण बोलू शकतो त्याच्यावरती. कारण कोणत्याही गोष्टीवरती काही सोल्युशन नाही आहे असं नाही आहे. आपण पॉझिटिव्हिटी प्रत्येक गोष्टीत दाखवायला प्रयत्न करतो, पण ते पॉसिबल होत नाही. बट कोणाशी तरी आपण काही गोष्टी डिस्कस केल्या तर ती एक मनातली जी एक स्ट्रेस आउट असते ती बाहेर पडते. त्याच्याने तुम्हाला सुद्धा बरं वाटेल. कारण आपल्याला फॉरमोस्ट आपल्याला एकच आपला गोल असतो की आपल्या जॉबमुळे आपल्याला आपली फॅमिली सांभाळायची आहे. सो स्ट्रेस आउट होऊ नका, बर्नआउट होऊ नका. आय नो की त्या गोष्टी होतात, बट स्वतःला कसं सांभाळायचं या गोष्टी सुद्धा आपण शिकल्या पाहिजे. तर व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की या सगळ्या गोष्टी सांगण्याचा उद्देश हा होता की आजकाल जे कॉर्पोरेट लाईफ आहे ते कसं आहे, रिअल स्टोरीज, बर्नआउट इश्यूज ज्या गोष्टी होतात. बट एक सजेशन सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही केलेत तरी तुम्हाला बरं पडेल. तर या सगळ्या गोष्टी मला डिस्कस करायच्या होत्या. तोपर्यंत आपण अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. सिडको आणि म्हाडाच्या रिलेटेड मला काहीतरी इन्फॉर्मेशन भेटली आहे, त्याच्यावरती मोस्टली आपला जो व्हिडिओ आहे तो सॅटर्डेला येईल. तर तो सुद्धा व्हिडिओ ज्यांना जे कोणी नवीन घर बघत असतील सिडको किंवा म्हाडामध्ये त्यांच्यासाठी तो व्हिडिओ आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा. तोपर्यंत आपण भेटूया अजून एक नवीन आणि चांगला असा टॉपिक घेऊन. सगळ्यांचं धन्यवाद व्हिडिओ बघितल्यापर्यंत शेवटपर्यंत. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.